मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कायदेशीर वाटणीपत्र म्हणजेच पार्टिशन डीड नेमके कसे बनवायचे आणि कोणती कागदपत्रे त्याकरिता आवश्यक आहेत ज्यामुळे तुमची मालमत्ता सुरक्षित राहील। मालमत्तेची वाटणी हा विषय भावनिक असला तरी सुद्धा कायदेशीर दृष्ट्या तो अतिशय महत्वाचा आहे। अनेक लोक तोंडी वाटणी करतात आणि नंतर पश्चाताप करतात। आज आपण नवीन नियमांनुसार वाटणीपत्राची संपूर्ण प्रक्रिया योग्य भाषेत समजून घेऊया। वाटणीपत्र करण्यासाठी पहिली अट म्हणजे मालमत्ता वडिलोपार्जित म्हणजेच अँसेस्ट्रल असायला हवी। जर मालमत्ता स्वतः कमावलेली असेल तर बक्षीसपत्र किंवा मृत्यूपत्र लागू होते। वाटणीपत्रासाठी सर्व कायदेशीर वारसदार एकत्र असणे गरजेचे आहे। तुमच्याकडे 7/12 मालमत्तेच्या नकाशा, तत्संबंधित सर्व कागदपत्रे व वारसदारांचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे। सर्वात आधी तुम्हाला एका अनुभवी वकिलाच्या मदतीने एक ड्राफ्ट तयार करून घ्यावा लागेल। त्यामध्ये कोणत्या व्यक्तीला किती हिस्सा मिळणार हे स्पष्ट नमूद असणे गरजेचे आहे। त्यानंतर वाटणीपत्र तुम्हाला सब रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन रजिस्टर्ड म्हणजेच नोंदणीकृत करणे आवश्यक आहे। अनेक लोक फक्त स्टॅम्प पेपरवर सह्या करतात आणि त्यालाच वाटणीपत्र समजतात, परंतु लक्षात ठेवा, जोपर्यंत दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत वाटणीपत्र होत नाही तोपर्यंत त्याला कायदेशीर बळ मिळत नाही। स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क भरल्याशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होत नाही। सर्वात महत्वाची आणि मोठी चूक म्हणजे वाटणीपत्रात स्पष्टता नसणे। जमिनीचे गट नंबर, क्षेत्रफळ आणि सीमा यांचा स्पष्ट व अचूक उल्लेख असावा। जर तुम्ही घाईघाई चुकीची माहिती दिली तर भविष्यात फेरफार करताना अडथळे येतात। नेहमी तज्ञ वकिलांचा सल्ला घ्या आणि अचूक साक्षीदारांच्या सह्या घेणे विसरू नका आणि त्यानंतर महसूल दफ्तरामध्ये नोंदणी आवश्यक फेरफार करिता करून घ्या। मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता। मी कमेंटमध्ये प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि अशाच कायदेशीर माहिती करिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।